हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता मी आले आहे बीचवरती आले. तर आजपासून इथं एक शपथ घेते मी, ते म्हणजे डेली ना वीकली तरी 3 ब्लॉग अपलोड करणं. आता मी बीचची शपथ घेऊन हे चालू करणार आहे. सो बघूया पुढं काय काय होतंय. आणि प्लॅनिंग नव्हतं यायचं, सहज दीदी दादाला बोलली, दादा बोलला चल जाऊया, म्हणून आता मी पण इथं आले. तर म्हटलं समुद्र कधी न बंद होणार आहे, त्याच्यामुळे त्याची शपथ घेऊया आणि ब्लॉगिंग कंटिन्यू करू. म्हणजे माझं ब्लॉगिंग करणं पण कधीच थांबणार नाही आहे, त्याच्याचमुळे हा डिसिजन घेतला. सो बघूया आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एंडपर्यंत. आणि कसा वाटतोय कसा नाही कमेंट करून सांगा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट पण करा. सो लेट्स गो. आता आपण दीदींना यांच्याकडे जाऊ. सो आता आपण दीदीला विचारूया की आपल्या यूट्यूब चॅनलची जर्नी कशी सुरू करायची. सो दीदी, आता तू काहीतरी गायडन्स कर आम्हाला. दादा तू पण आता यूट्यूब चॅनल बी चालू करते ना, तर त्याच्यासाठी काहीतरी तुझ्याकडनं मला आयडियाज पाहिजे. कसं चालू करू, काय करू. तुला पाहिजे कशासाठी तुला YouTube चॅनल पाहिजे, पहिला क्वेश्चन ते. म्हणजे मला आता आजपासून ब्लॉगिंग डेलीचे दिवसभरात मी काय काय करते हेच डेलीचे पॉइंट वरती तुला ब्लॉगिंग करायचे. कोणत्या पॉइंट वरती म्हणजे डेली मी दिवसभर काय काय करते त्याच्यानुसार. ओके, आधी त्याला विचारतो. पहिले सर तुला विचारू, इकडे बघ. हा, तुला वाटते चिंटू म्हणे असे व्हिडिओ काढायचे युट्यूबला टाकायचे? तुझे पण व्हिडिओ आणि टाकायचे. तू कसं बोलशील? हॅलो गाईज, कसं बोलशील? उभा राहा आणि बोल, सपोर्ट करा, बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसं म्हणायचं बाबू, तू लहान होते हो? उठ. असं झालं वगैरे न्यायचं का? त्याचं लक्ष नाहीये काय, जाऊ द्या सोडा. आपण दादाकडून आयडियाज घेऊ. दादा तरी आयडिया झाली. त्याच्यासाठी आता पहिला डेली रुटीन तुला करावं लागेल तुझ्या. तू मॉर्निंगला किती वाजता कसा काय करतो, काय रुटीन काय तुझ्या, बाबू मामाच्या अंगा उठते. त्याच्याप्रमाणे तुला सगळे व्हिडिओ ब्लॉगिंगचे करावं लागेल. अच्छा. हा, लोकांना छान छान काय ते दाखवायचं आणि ते लोकांना वाटेल. एडिट करून नाही दाखवायचे, जे आहे जे ओरिजिनल फॅक्ट आहे ते दाखवायचे. नक्की हा, डन. डन. सो गाईज, चला आता आपण समुद्रात जाऊ आणि समुद्राची शपथ घेऊया. म्हणजे माझं ब्लॉगिंग कधीच बंद नाही होणार. जसं समुद्र कधीच बंद नाही होणार, तसं माझं ब्लॉगिंग पण कधीच बंद नाही होणार. चला जायचं दादा. हो, जाऊन या. चला, तू पण चाल ना, तू पण सपोर्ट करणार आहे आता. मी पण येऊ. यस. गाईज चला. काय चला. न थांबणारा समुद्र आहे, तसंच आता आम्ही पण न थांबणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. म्हणजे स्टार्टिंगला जास्त सपोर्ट भेटला. आयडिया द्या काय काय. हा, कमेंट सेक्शन मध्ये जाऊन पण कमेंट द्या, काय असेल तर. तेच कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की मी कसं कसं करू ब्लॉगिंग. चलो. आणि हे आमचं न थांबणारं वादळ आहे, कधीच थांबत नाही. स्वराज 2 शब्द होऊ दे ना. स्वराज 2 शब्द. जाऊ द्या काहीच, त्याला बोलायचंच नाही. चालेल, जेवणाचं काय? सो गाईज, आता मी समुद्रासमोर दीदी, दादा आणि स्वराज चौघांसमोर मी शपथ घेते. समुद्र पण सगळ्यांसमोर मी शपथ घेते की आजपासून म्हणजे वीकली माझे 3 तरी ब्लॉग पडलेच पाहिजे, ही मी शपथ घेते. आणि जेव्हा कधी मी वीकली ठीक आहे, कधीतरी ठीक आहे, पण जेव्हा कधी व्हिडिओ करायचं बंद करल, तेव्हा समजून जा की समुद्रही बंद झाला आणि ब्लॉगिंग पण बंद झाली. आणि चिंटूचा मोबाईल बंद झालाय. असंच काहीतरी कारण असेल. तुझं नाव त्याला चिंटू सांगितलं? पूनम. गाईज, तुम्ही आता जे काय ऐकलं ते विसरून जा नावाबद्दल. ते आम्ही माझ्या निकनेम सांगितलंय आम्ही. अच्छा. चिंटे, तू आम्हाला ना फोटो पाठवते ना, हा, आमचं एवढं फोटो बघतो, एवढे फोटो विसरून जातो. काय करतो? आणि तो एवढे फोटो बघतो, फोटोच विसरून जातो. व्हिडिओ हा, विसरून जातो. हा. मग तू डेली बघतच नसशील ना. दाखव रे. स्वराज, तू तुझ्या फ्रेंडला सांगशील काय रे? स्वराज, आय इकडे ये ना. ABCD लिहून तुझं नाव लिह इथं. आमचा स्वराज हुशार नाहीये. काय रे?
ओय बरा थांब, बघ, मी माझं नाव काढते इथं. ये काढते मी काढ. WARAJ. Yes. स्वराज आहे ना, त्याचं नाव काढतोय. A E RAJ. I माझं टाकतोय, स्वाती, आईचं नाव काढलं. तुझं टाक ना. S W A R A J. वा 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 वा. काय ते? जमलं बर का. स्वराज. बरोबर आहे रे स्वराज. कुणाचं नाव आहे रे ते? हाय कर हाय. कुणाचं नाव आहे? ओय WW. ए बडा डब्ल्यू कुठे आहे? बडा डब्ल्यू. हे बघा स्वराज आता ही लाईन घेऊन चाललाय कुठपर्यंत काय माहिती. चल पटकन. मी जाऊ काय? बाबू बाय. चल 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 चल. थोडं खाली गेलं, चोरीचं खाली. हा, असं. ओके फर्स्ट ब्लॉग. चक्कर मारून. कुठं पण नाही जाणार, लक्ष ठेव बर का. नाही बरोबर. माहित नाहीये गाईज मला. हरवली तरी समुद्र तुला बाहेर फेकेल. काय माहित गेले समुद्रात तर. गाईज आपण एखादा स्पॉट निवडायचा का जिथं फक्त आपल्याला एकांत भेटल. पण असं कुठं स्पॉट नाही हो. तुम्हाला दाखवते, जिकडं नाही तिकडं पब्लिक आहे. सी एवढी पण नाहीये कारण रात्र आहे ना त्याच्यामुळं. आणि माझा न थांबणारा समुद्र, तेच म्हणजे माझं न थांबणारं ब्लॉगिंग स्टार्ट झालंय. सो मला सपोर्ट करा. आणि काही थोडंफार एडिटिंग वगैरे कशी राहील कशी नाही माहीत नाही, त्याच्यासाठी मला सपोर्ट म्हणजे आयडियाज द्या. कारण आयडिया मला बिलकुल पण नाही आहे. बऱ्याच दिवसाचं चाललंय ब्लॉगिंग करायची, आज करू उद्या करू, ढकलू. आजचा दिवस उगवला आणि समुद्राची शपथ घेतली. आणि मी आज कुठे आली माहिती आहे? दीदीकडे आले. आता माझी दीदी राहती पालघरला. आजपासून सुरुवात केली. जेव्हा मी कधी काहीतरी वेगळं करल तेव्हा नक्की परत या समुद्रावर येईल आणि इथूनच तुम्हाला आयडिया सांगेल मी. म्हणजे नवीन काहीतरी करल तेव्हा ते पण करणार आहे. जसं की आज ब्लॉगिंग स्टार्ट करते तसं ते पण स्टार्ट करल एक दिवस. आणि इथंही जमलं तर बघूया, जिथून सुरुवात केली तिथूनच परत सुरुवात करूया. फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे बस. आणि याच्यानंतर दुसरा एक ब्लॉग असेल, तो तर एकदम अफाट असेल. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं काहीतरी असेल जे की मी स्वतः घेणार आहे. त्याच्यामुळे तो पण ब्लॉग बघण्यासाठी हा ब्लॉग बघा आणि तो पण बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. सो आत्ताचा ब्लॉग बघूया पुढे कसा होतोय कसा नाही. हे बघा, हे वांग पळत आलं. काय विसरला? कमेंट भी करो काहीच. आता स्वराजचं तुम्ही ऐकलंच पाहिजे बरं का. स्वराज इकडं उजेडात तोंड कर आणि सांग, व्यवस्थित सांग, त्यांना समजलं पाहिजे असं सांगितलं गाईस. सांग ना परत. अरे लाईक और सब्सक्राइब करो जल्दी जल्दी. ओके ओके आता करणार, फिक्स करणार. आता आपल्याला लाईक. आणि गाईस थोडासा जर निवांत वेळ पाहिजे असेल ना, तर जसं की मी निवांत वेळासाठी दीदीकडे येते ना, तसं तुमच्याकडे पण कोणी असेल ना तर तुम्ही नक्कीच जात जा. कारण जे सुख मला दीदीकडे आल्यानंतर भेटतं ना ते कुठंच नाही भेटत. माझी दीदी म्हणजे एक आपण सांगतो ना की दुसरी आई आहे, त्याच टाईप मध्ये. पण एकदम भारी राव दीदीन दाजी. जे कुणाला नसतात ते मला आहे. म्हणून मी एकदम म्हणजे आनंद आहे मला की ते माझ्या आयुष्यात आहे आणि कायमस्वरूपी असतील. कारण काय केलं? याचं बघा पहिले गाईच काय केलं. हात कुठे आहे तुझा? थांब दाखवतो. 3, 2, 1 गो. ओ माय गॉड.
सो गाईज चला आता दीदीने आवाज दिलाय, दीदीचा मान राखू आणि तिच्या शब्दांना आपण थोडीशी किंमत देऊया. चल बाळा चल. काय रे भाई. ओ वाव अ पार्टी. बीचवर बसून ते पण समुद्राकडे. समंदर में आणि समोरच तर किल्ला आहे. काही जाता मस्त समुद्रावर बसून वडापाव. मला रील करायची आहे. आई, हे आहे ना हे ते मला द्या. चटणी. ओके. आई मला हे दे. ओके ओके. पाठवत आणि ते होल कर आधी. तू पहिले ना इकडे. हलका मोठा म्हणला. काही समुद्रावर वडापाव, ते पण रात्रीचं. चेस गाईस चेस मामा टेस्ट. चेस. मी 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 थांबा आता वडापाव खातो जरा. दीदी आपण कोणत्या बीच वरती आलोय? शिरगाव. हे बघा शिरगावचं बीच आहे. एंट्री शिरगावच्या बीचवर. एंट्री पालघर मध्ये शिरगाव. आणि इथं आता सुंदर, स्वच्छ, प्रेम निसर्गरम्य असं शेगाव. रात्रीचं खूप भारी वाटतंय बरं का. याच्या पहिला आपण एकदा येईल ना. असं बघू. म्हणजे आडवं करू का? म्हणजे बघ हे सगळी झाडं ना सकाळी खूप छान वाटतात. मस्त पहाटे पहाटे यायचं चिंटू एक दिवस तुम्हाला इथे. पण यायचं असेल ना तर नक्की या. इथं जवळ पालघर, मुंबई, डहाणू वगैरे इथं कोणी आसपास असेल त्यांनी पण या. म्हणजे तुम्ही ते काही जण येऊन पण गेले असतील. पण खूप भारी बघण्यासारखं आणि फिरण्यासारखं एकदम निवांत वातावरण आहे. हा बाळा. सो गाईज आता आपला टाइमपास झालाय. आपण टाइमपास साठी चालतो. सो आता आपण निघूया आणि घरी जाऊया डायरेक्ट. आडवा याच्यातच अख्खी एडिटिंग जायची. शिकतोय ना आपण. चल बस. मी बॅड बॉय. गाईज आमच्या स्वराजला खूप राग आलाय. स्वराज राग का आलाय तुला? इकडे सांग. इकडं यांना सांग. यांना सांग ते लोक तुला हेल्प करते. नको सांगू माझं नाव त्यांना. इकडे सांग ना. हॅलो इकडं. गाईचे व्हिडिओ बघतो तसं चिंटू व्हिडिओ बनवणार आहे हॅलो गाईचे. मग तू तिला हेल्प कर. इकडे तुला राग का आलाय? गाईज आमच्या स्वराजला खूप राग आलाय बरं का. का ते सांगत नाहीये. त्याच्या डेलीचे आहे तो. राग हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याच्यापेक्षा पण मस्ती करणं हा त्याचा सगळ्यात मोठा हक्क आहे. नाही स्वराज तो एकदम भयंकर मस्ती करू शकतो. इकडे बघ. स्वराज इकडे बघ. काहीच बघा स्वराजला किती राग आलाय. मग डान्स कोण करत होत रे? अय बरा डान्स कोण करत होत? स्वराज जाऊ दे चल. dancer आहे तो. तर गाईज आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो नेक्स्ट ब्लॉग साठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा. बाय.